Hello everyone, today in this video lecture we are going to learn about the material handling. Material handling म्हटल्यावरती number of operations येतातच. ते मग may be executed either by hand, that is manual, or by mechanical means. Mechanical means आणि mechanical means म्हणजे की जे डिव्हाइसेस आहेत मटेरियल हँडलिंगला आत्ता डेव्हलप झालेले आहेत ॲज कम्पेअर टू अर्ली, ते खूप टाइम कन्झ्युमिंग आहेत, बेनिफिशियल आहेत. सो ॲज कम्पेअर टू हँड किंवा मॅन्युअल वर्क ह्या कंपॅरिझनमध्ये मोस्टली मेकॅनिकल डिव्हायसेस हे यूज केले जातात. मेन एम ह्या मेकॅनिकल डिव्हायसेसचं काय आहे की जे ह्युमन वर्कलोड आहे हे रिड्यूस करून त्याला जो त्या प्रोसेसला ह्युमन मॅन्युअली जरी आपण केलं तर ती प्रोसेस जास्त टाइम घेणार आहे. त्यामुळे जो टाइम आहे हा सुद्धा आपला तिथे कन्झ्युम होणार आहे, प्रोसेसिंग फास्ट होणार आहे आणि लार्ज क्वांटिटीमध्ये आपण प्रोडक्शन करू शकतो. फॉर एक्झाम्पल वी कॅन से की आफ्टर हार्वेस्टिंग ग्रेन्स हे हार्वेस्ट करून ट्रान्सपोर्ट केले जातात. मग फ्रॉम ते व्हेरियस प्लेसेस पासून प्लेस टू प्लेस डिपेंड्स अपॉन दी डिमांड. त्यामुळे अर्ली पिरियड्समध्ये काय व्हायचं की हे जे मॅन्युअल वर्क व्हायचं त्यामुळे ते ग्रेन्सचं सॉर्टिंग आणि ग्रेडिंग हे ह्युमन्स थ्रूच व्हायचं, त्याला खूप टाइम लागायचा. सो ती प्रोसेस होऊन खूप टाइम लागून मग ती काय व्हायचं आधी की ती ग्रेन्स हार्वेस्ट केल्यानंतर आधी स्टोअर केले जायचे आणि मग ते मिलिंग प्लांटला ट्रान्सफर केले जायचे. मिलिंग प्लांट नंतर मग ॲज पर द डिमांड मिलिंग प्रोडक्ट्स जे असतात, मिलिंग थ्रू जे प्रोडक्ट्स आपण प्रिपेअर करणार आहोत त्या इंडस्ट्रीला ते ट्रान्सपोर्ट केले जात होते मॅन्युअली बाय दी. सो ते त्यांनी काय ती टाइम खूप जात होता. परत तो जो हार्वेस्टिंग केल्यानंतर जे प्रोसेसिंगचं आहे त्याला सुद्धा टाइम जात होता. म्हणून आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय आहे की व्हेरियस मेकॅनिकल डिव्हायसेस हे डेव्हलप झालेले आहेत. त्याच्यामुळे काय होते की जे ह्युमन वर्क आहे हे रिड्यूस झालेलं आहे. सप्लिमेंट्स आपल्या आहेत त्या क्वांटिटीजमध्ये इन्क्रीज झालेला आहे. ॲट अ टाइम आपण लार्ज क्वांटिटीज ऑफ ग्रेन्स तिथे प्रोड्यूस करून ट्रान्सपोर्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ दी मेकॅनिकल डिव्हायसेस. मग मेकॅनिकल डिव्हायसेस कुठले कुठले आहेत तर बेल्ट कन्व्हेयर, स्टीव कन्व्हेयर, बकेट एलिव्हेटर, न्यूमॅटिक conveyor. Bucket elevator is also known as chain elevator. So we will look first for the principle for the selection of proper conveying system. म्हणजे एखादी आपण कन्व्हेयर हे जे कन्व्हेयर्स आहेत मटेरियल हँडलिंगला मेजर रोल प्ले करतात फॉर ट्रान्सपोर्टिंग और कन्वेइंग अ सबस्टंट प्रोडक्ट ग्रेन्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. सो त्याचे जे मेन प्रिन्सिपल आहेत की एखादा आपण कन्वेइंग सिस्टीम किंवा डिव्हाइस आपण यूज करतोय, बेल्ट कन्व्हेयर असो, स्क्रीव कन्व्हेयर असो, बकेट एलिव्हेटर असो किंवा न्यूमॅटिक कन्व्हेयर, ह्याचं वर्किंग प्रिन्सिपल हे आपण लेटर डिटेलमध्ये शिकणारच आहोत. तर हे जेव्हा डिव्हाइस आपण सिलेक्ट करतो तर ते कुठल्या प्रिन्सिपल्सच्या बेसिसवरती आपण सिलेक्ट करणार. तर फर्स्ट आहे की त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. ह्याच्यामुळे ह्या सिलेक्शनमुळे मेन आपले जे ऑपरेशन्स आहेत ते किती कॅपॅसिटीचे आहेत, ह्या पर्टिक्युलर प्रोडक्टचे कॅपॅसिटी आपली प्रिपरेशनची किती आहे हे ह्याच्यावरती डिपेंड करतं आणि त्याचप्रमाणे आपल्याला कन्वेइंग सिस्टीम ही सिलेक्ट करायची आहे. तर फर्स्ट त्याचा जो पॉइंट आहे की त्याची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्रोडक्टची ती कशी आहे नक्की, ते त्या कन्वेइंग डिव्हाइसला सिलेक्ट होते की नाही, त्याची कॅपॅसिटी किती आहे त्या नुसार आपण सिलेक्ट करणार आहोत. नंतर त्याची स्टॅबिलिटी ऑफ अ कन्व्हेयर मस्ट बी एन्श्युअर अंडर ऑल नॉर्मल वर्किंग अँड क्लायमॅटिक कंडिशन. म्हणजे जे आपण कन्व्हेयर कुठलाही सिलेक्ट केलाय त्याची स्टॅबिलिटी आहे नॉर्मल वर्किंगमध्ये सुद्धा आणि ड्यू टू क्लायमॅटिक चेंजेसमध्ये सुद्धा ही स्टेबल असली पाहिजे. किंवा काही क्लायमॅटिक कंडिशन अपियर झाली तर त्याचा इफेक्ट ह्या कन्व्हेयर बेल्टला होता कामा नाही. असंच आपण तो कन्वेइंग सिस्टीम इन्स्टॉल करायचा आहे सो दॅट की त्याची स्टॅबिलिटी नीट स्टेबल राहील आणि आपल्याला कुठल्याही वर्किंगमध्ये प्रॉब्लेम आणणार नाही. नंतर मग त्याची कॅपॅसिटी किती असली पाहिजे, म्हणजे स्पीड रेटिंग किती मेंटेन केला पाहिजे, त्याचं स्पेसिफिक लिमिट असलं पाहिजे. म्हणजे आपण एखादं जर ग्रेन घेतलंय तर ग्रेन फॉर एक्झाम्पल 20 kgsचं घेतलं तर त्या 20 kgsची कॅपॅसिटी आहे की नाही त्या कन्व्हेयर बेल्टची किंवा कन्व्हेयर कुठला सिस्टीम आपण यूज करणार आहोत त्याची, त्यानुसार त्याची जी स्पेसिफिक लिमिट आहे त्या आपण
सेट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल जर त्या बेल्टची कॅपॅसिटी आहे, जस्ट फॉर अन एक्झाम्पल, की त्या बेल्टची कॅपॅसिटी आहे की 50 kg आहे, पण आपण जर त्या बेल्टवरती प्रोडक्ट हा ओव्हर करतोय, त्याचं 60-70 असं टाकतोय, तर बट ऑब्वियस तो कन्वेइंग सिस्टीम हा वर्क नाही करणार प्रॉपरली, त्याचा जो स्पीड आहे हा कमी होणार आहे. त्यामुळे जी स्पेसिफिक लिमिट आहे त्या कन्वेइंग सिस्टीमची तेवढी मेंटेन केली पाहिजे. नंतर नंतर त्याचं जे कन्व्हेअरचं आहे ना, ते लो इन रिलेशन टू द वेट ऑफ दी ट्रान्सपोर्टेड प्रोडक्ट, म्हणजे जो ट्रान्सपोर्ट करणार आहोत आपण प्रोडक्ट, त्याचं वेटचं सुद्धा आपल्याला कन्सिडरेशन करायचं आहे. मग पॉसिबली हे ग्रॅव्हिटीचा जास्तीत जास्त आपण इथे कन्सिडरेशन घेतो, कारण की ग्रॅव्हिटीवरतीच सगळं डिपेंड होतं. त्यामुळे जो कन्वेइंग सिस्टीम आहे हा प्रॉपरली वर्क करतो. त्यामुळे कुठलाही कन्वेअर सिस्टीम इन्स्टॉल करणार आहोत त्याची ग्रॅव्हिटी ही कन्सिडरेशनमध्ये घेतली पाहिजे. नंतर जी कॅपॅसिटी आहे इक्विपमेंट्सची, ही प्रोसेसिंग युनिटच्या कॅपॅसिटीला मॅच झाली पाहिजे. म्हणजे जो कुठलाही प्रोसेसिंग युनिट आपण प्रोसेसिंग युनिट फॉर ग्रेन्सचं असेल, तर त्या प्रोसेसिंग युनिट ऑफ ग्रेन्सची जी कॅपॅसिटी आहे ही कन्वेइंग इक्विपमेंटच्या, म्हणजे जो कुठला आपण बेल्ट कन्व्हेयर, बकेट कन्व्हेयर, स्क्रीव कन्व्हेयर हा जो आहे त्याच्या कॅपॅसिटीला मॅच झाली पाहिजे. नाहीतर आपण यूज करतोय बेल्ट कन्व्हेयर, पण आपला जो आहे प्रोडक्ट किंवा ग्रेन की त्याची जी कॅपॅसिटी आहे ती बकेट कन्व्हेयर किंवा स्क्रीव कन्व्हेयरला जास्त आहे, पण आपण ती बेल्टवर करतोय, तर तेवढी जी इफिशियन्सी आहे ती भेटणार नाही. म्हणून जो कॅपॅसिटी आहे कन्व्हेइंग इक्विपमेंटची ही कॅपॅसिटी ऑफ प्रोसेसिंग युनिटला मॅच झाली पाहिजे. परत ते स्पिलेज ऑफ कन्व्हेयर प्रोडक्ट शुड बी अवॉइडेड. काही काही आपण आता ऑइल्स अँड ग्रीस वगैरे यूज केले जातात त्याचं प्रॉपर वर्किंग होण्यासाठी, मग त्याच्यातून ते जे ऑइल आणि स्पिलेज हे प्रोडक्टमध्ये एंटर नाही व्हायला पाहिजे ह्याची काळजी घेतली पाहिजे. किंवा त्याचं जे नॉईज आहे किंवा डस्ट आहे, त्या रस्ट होऊ शकतं. आता मेटल म्हटल्यावरती बट ऑब्वियस डस्ट आणि रस्टची शक्यता आहे, त्यामुळे जी प्रॉपर पोल्युशन होणार नाही असं आपण ती सिस्टीम इन्स्टॉल केली पाहिजे. आणि शक्यतो जास्तीत जास्त त्याच्यातून नॉईज, डस्ट किंवा करोजन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर हे प्रिन्सिपल्स आहेत की आपण एखादी कुठलीही कन्व्हेइंग सिस्टीम सिलेक्ट करतोय तर ते हे पॉइंट्स आपल्याला कन्सिडर केले पाहिजे, सो दॅट की आपली प्रोडक्शनची क्वांटिटी, क्वालिटी आणि जी इफिशियन्सी आहे ही चांगली असली पाहिजे ते मेंटेन करायला, सो की आपलं प्रोडक्शन फास्ट होणार आहे आणि कुठलीही टॉक्झिसिटी यात होणार नाही. ओके, सो हे झालं प्रिन्सिपल आणि मटेरियल हँडलिंगचे इंट्रोडक्शन. मग आता फर्स्ट आपण घेऊया की बेल्ट कन्व्हेअर. बेल्ट कन्व्हेअरचं वर्किंग कसं आहे, की त्याची डिझाईन कशी हे केली, त्याची कॅपॅसिटी काय आहे आणि एक एक पार्ट्स कसे युजफुल आहेत हे ह्या बेल्ट कन्व्हेअरमध्ये आपण लर्न करणार आहोत. फर्स्ट आहे की बेल्ट कन्व्हेअर. हे जनरली एंडलेस बेल्ट ऑपरेटिंग बिटवीन टू पुलीज, म्हणजे दोन पुलीज असतात त्याच्यावरती हे ऑपरेट केले जातात. हे दिस वन इज फर्स्ट पुली अँड दिस सेकंड, आणि हा जो मधला आहे हा बेल्ट पुली आहे, त्याच्यावरती हे मोस्टली ऑपरेशन त्यांचं मेन डिपेंड करतं. नेक्स्ट की बेल्ट मे बी फ्लॅट और व्ही शेप्ड, म्हणजे जो हा बेल्ट आहे हा फ्लॅट असू शकतो किंवा व्ही शेप. फ्लॅट जे बेल्ट्स असतात ते मोस्टली बॅग मटेरियल ट्रान्सपोर्टिंग करायला हे करतात. पॅक्ड प्रोडक्ट्स जे असतात ते पुढे ट्रान्सफर करायला हेल्प करतात. तर व्ही शेप्ड आहे हे बल्क ग्रेन्स, म्हणजे सपोज आपल्याला 20 ग्राम ऑफ ग्रेन्स हे एका बॅचमध्ये टाकायचे असतील, एका पाऊचमध्ये, तर मग त्यानुसार व्ही शेप्ड हे बेल्ट कन्व्हेअर यूज केला जातो. नेक्स्ट आहे की तो जो बेल्ट कन्व्हेअर आहे हा मोस्टली कन्सिस्ट कशा थ्रू आहे, म्हणजे त्या बेल्ट कन्व्हेअरला त्याचे पार्ट्स कोणते आहेत, दॅट इज बेल्ट असणार, बट ऑब्वियस आहे, ड्राईव्ह मेकॅनिझम अँड एंड पुलीज, म्हणजे पुढे ढकलण्याचा जो मेकॅनिझम आहे हा एंड पुलीज थ्रूच होतो. आणि नंतर आयडलर्स म्हणजे रोलर टाईप असतात. लोडिंग अँड अनलोडिंग डिव्हायसेस, लोडिंग आणि अनलोडिंगचे डिव्हायसेस हे ह्या बेल्ट कन्व्हेअरचे पार्ट्स आहेत. आणि मेन म्हणजे काय की हा जो आहे बेल्ट कन्व्हेअर हा अँटी फ्रिक्शन बेअरिंग आहे. देअरफॉर काय होतं की जे हाय मेकॅनिझम इफिशियन्सी आहे ना ती इथे आपल्याला ऑकर होते.
म्हणून हा जो मेन अँटी फ्रिक्शनल बेअरिंग असल्यामुळे हाय मेकॅनिझम इफिशियन्सी ऑगर होते. त्यामुळे काय होणार आहे की जे मटेरियल आहे बेल्ट कन्व्हेयर त्याच्या सरफेसवरती ट्रान्सफर करणार आहे त्याच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन प्रोडक्ट आणि बेल्टमध्ये नसणार आहे. सो तो जो डॅमेज आहे हे होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आणि तो जो लॉंगर डिस्टन्स सुद्धा ते कव्हर करणार आहेत. फॉर इन शॉर्ट वी कॅन से दॅट की जर हॉरिझॉन्टल मटेरियल असेल तर जेवढं लॉंगर डिस्टन्स असेल तेवढं लिमिट हा त्याचं कॅरी करण्याचा हा मटेरियलच्या एलिव्हेशन्सवरती असणार आहे. त्यामुळे प्रॉपर डिझाईन केली पाहिजे टू मेंटेन अ लॉंग सर्व्हिस लाईफ आणि लोअर ऑपरेशनल कॉस्ट. मग असं आपण कंपॅरिझन केली ना की अदर हॉरिझॉन्टल कन्व्हेइंग सिस्टीम म्हणजे बेल्ट कन्व्हेयरची आणि दुसऱ्या कन्व्हेइंग सिस्टीम सोबतची, तर इनिशियल कॉस्ट आहे ह्या बेल्ट कन्व्हेयरची ही हाय आहे फॉर शॉर्ट डिस्टन्स. म्हणजे जर शॉर्ट डिस्टन्स असेल तर ती इनिशियल कॉस्ट त्याची हाय आहे, पण तेच जर लॉंग डिस्टन्स असेल तर त्याची इनिशियल कॉस्ट आहे ही लो आहे. त्यामुळे इथे म्हटलंय की लॉंग लाईफ लो मेंटेनन्स कॉस्ट अँड येस लो मेंटेनन्स कॉस्ट आणि शॉर्ट लाईफ हाय मेंटेनन्स कॉस्ट. देअरफॉर हे जे मेनली रिझन्स आहेत बेल्ट कन्व्हेयर यूज करायला हे जास्तीत जास्त ग्रेन्सच्या प्रोसेसिंग प्लांटमध्ये यूज केले जातात. आता आपण मगाशीच बघितलं की हे जे आहेत पुलीज हा टेकअप पुली आहे आणि हा वर्टिकल ग्रॅव्हिटी टेकअप अल्टरनेटिव्हली वर त्या पुलीजला घेण्यासाठी आहे. फीडिंग चंक्स म्हणजे ओपनिंग आहे, म्हणजे इथनं आपण जो ग्रेन्स किंवा कुठले आहेत ते इकडनं आपण फीड करणार आहोत आणि ह्या कन्व्हेयर बेल्ट हे जे दोन लाईन्स आहेत टफ कन्व्हेयर बेल्ट ह्या बेल्ट मधून सॉरी या बेल्ट मधून हे ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि हा जो डिस्चार्ज शूट आहे तिथे ते पुढे प्रोसेस केले जाणार आहेत. हे जे छोटे छोटे तुम्हाला दिसत आहेत ते आयडलर्स आहेत, रोलर्स आहेत. त्यांनी काय होतं की जे बेल्टचं मेकॅनिझम आहे हे इझिली फॉरवर्ड पोझिशनला मूव्ह व्हायला हेल्प करतं. त्या इथले जे स्पेसिंग्स आहेत हे क्लोजली ठेवलेत का तर हा इकडनं आपल्याला फीड करायचं आहेत ग्रेन्स. सो मग त्याचे जे हे आयडलर्स आहेत ते क्लोज ठेवलेत आणि नंतर मग त्यानंतर जे पुढे गेल्यानंतर त्याची आयडलर स्पेसिंग ही वाढलेली आहे का तर इथनच मेन आपला जो फीड आहे हा फास्टली मूव्ह झाला तर हे पुढचे रोलर्स ऑटोमॅटिकली फास्ट मूव्ह होणार आहेत. त्यानंतर हा रोलर आयडलर इकडे जाऊन इकडनं फुल डाऊनवर्ड्स पोझिशनला येतो. हे जे आहेत हे रिटर्न आयडलर्स आहेत. हे वरचे आयडलर्स आहेत ते इकडनं रिटर्न होतात आणि ही सायकल कंटिन्यूज होते. म्हणून हा बेल्ट कन्व्हेयर रेफर केला जातो. तुम्ही मोस्ट ऑफ द इंडस्ट्रीमध्ये कुठल्या व्हिजिट केला असाल तर तुम्हाला असे बेल्ट कन्व्हेयर्स ऑब्झर्व झाले असतील. हे डायग्रामेट सॉरी हे एक डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन आहे. इथे आपण फीड करणार आहोत ग्रेन्स. हे आयडलर्स आहेत जे कॅरिंग करतायत मटेरियल आणि नंतर जे आहेत आयडलर्स कॅरिंग मटेरियल केल्यानंतर डिस्चार्ज केल्यानंतर ते परत खाली रिटर्न साइडला आयडलर्स आलेले आहेत आणि हे दोन आहेत ते पुलीज आहेत. नेक्स्ट आहेत की हे मी तुम्हाला मगाशीच एक एक्सप्लेन केलेलं की एक फ्लॅट शेप असतो आणि एक व्ही शेप्ड वाला सॉरी फ्लॅट शेप असतं आणि एक व्ही शेप्ड वाला कन्व्हेयर असतं. तर फ्लॅट शेपवाले हे डायरेक्ट असतात, त्यांनी डायरेक्ट आयडलर्स यूज करतात. पण ह्याचे जो व्ही शेपवाले असतात ते हे ह्या टाईपमध्ये असतात. हा जो असतो तो बेल्ट कन्व्हेयर असतो आणि हे दोन आहेत ते आयडलर आहेत. तर ह्यानी काय होतं की जो आपला मेन प्रोडक्ट आहे आपल्याला स्मॉल क्वांटिटीज म्हणजे बल्क 20 ग्राम 30 ग्राम हे ह्याच्यामध्ये कॅरीड आउट होतं आणि ह्या आयडलर थ्रू ते प्रोसेस पुढे होतात. दिस इज दी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ बेल्ट कन्व्हेयर. आता आपण जेव्हा आपण हे डिझाईन करणार आहेत बेल्ट कन्व्हेयर ते कसे असले पाहिजेत हे बघूया. मेनली जे डिझाईन करणार आहोत हे कशावरती बेस्ड असले पाहिजे तर त्याची स्पेस किती आहे, हॉरिझॉन्टली किती आहे, वर्टिकल किती आहे, लेंथ आणि त्याची ब्रीथ किती आहे, परत त्यांची कन्व्हेइंग लिफ्ट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट मटेरियल टू बी कन्व्हेड, कॅपॅसिटी, हे सगळं त्याच्यामध्ये कन्सिडर करून
आपल्याला तो बेल्ट कन्व्हेअर डिझाईन करणार आहे. परत त्याची कॅपॅसिटी रिक्वायरमेंट किती असली पाहिजे हे त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. नेक्स्ट आहे की त्याचं ऑल ओव्हर जो रिक्वायरमेंट आहे आणि इन्फॉर्मेशन, मग एखादी डिझाईन आहे ती कशी आपण रेकग्नाइज करणार, तर त्याची बेल्टची जी डिझाईन आहे कन्व्हेअरची, किंवा बेल्टचा ब्रीथ, बेल्टचा स्पीड, किंवा त्याचं हॉर्स पॉवर किती लागतं, मॅक्झिमम बेल्ट टेन्शन किती असू शकतं, किंवा स्ट्रेंथ किती आहे, परत डायमीटर ऑफ पुली आणि त्या आयडलरचे किती आहे, बेल्टची थिकनेस किती आहे, ह्याच्यावरती ते पूर्ण डिझाईन पॅरामीटर्स डिपेंड करतात. आणि मेनली जर मेनली काय आहे की जेव्हाही आपण ह्या जो डिझाईन करणार आहोत बेल्ट कन्व्हेअर, ह्याचं जे स्पेसिफिक कॅपॅसिटी आहे ही डिपेंड करते स्पीड आणि ब्रीथ ऑफ दॅट बेल्टला. तर म्हणून जेव्हाही आपण एखादा बेल्ट कन्व्हेअरचे डिझाईन करू तेव्हा त्याची जी स्पेसिफिक कॅपॅसिटी आहे ती कशी डिटरमाइन होणार आहे, तर त्याची स्पीड आणि त्या बेल्टची ब्रीथ किती आहे ह्याच्यावरती डिपेंड करतं. मोस्टली वी कॅन से दॅट की जर डायमीटर बेल्टचे हे जर मोठे असतील तर ते तेवढंच चांगलं आहे, कारण की जर डायमीटर मोठे असतील तर जो स्पीड आहे हे इनडायरेक्टली इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे बेल्टची जनरली स्पीड ही 2.5 to 2.8 मीटर पर सेकंड असते, पण जनरली ट्रान्सपोर्टिंग ऑफ ग्रेन्स आहे ह्याची स्पीड 3.5 मीटर पर सेकंडच्याहून जास्त नाही पाहिजे. रिकमेंडेड दॅट स्पीड 2.5 to 2.8 ही नसली पाहिजे, म्हणजे ह्या रेंजमध्ये ती स्पीड असली पाहिजे. जस्ट होल्ड ऑन 1 सेकंड. कुठे होतं, हां, डिझाईन पॅरामीटर्स कुठले आहेत, तर बेल्टची ब्रीथ किती आहे, बेल्टची स्पीड किती आहे, मॅक्झिमम त्याचं हॉर्स पॉवर किती रिक्वायरमेंट असू शकतं, बेल्टचं टेन्शन, बेल्टचं टेन्शन किती आहे, त्याचे डायमीटर आयडर्सचे आणि पुलीसचे किती आहेत, बेल्टची थिकनेस आणि त्याची जी स्पीड आहे ह्याच्यावरती डिझाईन पॅरामीटर्स डिपेंड करतात. रिकमेंडेड स्पीड ही 2.5 to 2.8 मीटर पर सेकंड असली पाहिजे. नेक्स्ट मुव्हिंग अहेड, इथे कॅपॅसिटी आहे बेल्ट कन्व्हेअरची, ही मेनली कॅपॅसिटी आहे बेल्ट कन्व्हेअरची, ती कशी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मीटर स्क्वेअर मध्ये ते कॅल्क्युलेट केली जाते इनटू बेल्ट स्पीड, बेल्टची स्पीड किती आहे ती मीटर पर मिनिट इंटू 60, ह्याच्यावरून आपण कॅपॅसिटी ऑफ बेल्ट कन्व्हेअर काढू शकतो. तर ह्याचे टाइप्स आहेत की बेल्ट कन्व्हेअरच्या आयडलर्सचे टाइप्स, दॅट इज फ्लॅट बेल्ट आयडलर, टफनिंग आयडलर विथ 20 टफ, टफनिंग आयडलर विथ 35 to 40 ट्रफ. ह्याच्यामध्ये तुम्हाला मगाशी सांगितलं की हे व्ही शेप्ड आहेत, ह्याचे जे अँगल आहेत, अँगल ऑफ रिपोज हे 20, 35 आणि 40 ह्याच्यावरती डिपेंड करतात. त्यामुळे जो व्ही शेप्ड वाला आहे हे दोन अँगल ऑफ रिपोज अकॉर्डिंग टू दी कॅपॅसिटी और किती आपल्याला बल्क क्वांटिटीमध्ये सबस्टन्स किंवा प्रोडक्ट ग्रेन हे ह्याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचा आहे, तो त्यानुसार हे आयडलर्स यूज केले जातात. ओके, हा जो आहे हा टफनिंग अँगल आहे इकडचा, हा पूर्ण इथनं स्ट्रेट आणि हा इकडचा व्ही शेप्ड वाला, इकडचा जो अँगल आपण बघणार आहोत तो टफनिंग अँगल आहे, वाईल हा जो वरचा अँगल आहे इथे तुम्ही बघू शकता तो सरचार्ज अँगल आहे. अकॉर्डिंग टू दॅट 40, 35 आणि 20 ह्यानुसार ते ऍडजस्ट केले असतात अकॉर्डिंग टू द बल्क मटेरियल. कॅरिंग साईड आहे ही, म्हणजे इकडनं हा आधी खाली असणार आहे, असा फ्लॅट असणार आहे, पण जेव्हा एखादी क्वांटिटी आपण ह्याच्यावरती ठेवली तर ती
20 ग्राम फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये ठेवली, तर मग ती अपोज वरती ॲज पर दी 20 अँगल 20 ट्रक 35 ट्रक किंवा 45 ट्रक यानुसार हे वरती जाणार आहे आणि बल्क क्वांटिटी इथे स्टोअर होणार आहे, सेंट्रल रोल होणार आहे इकडनं, आणि नेक्स्ट जेव्हा आपल्याला डिस्चार्ज करायचा असेल तेव्हा हा विंग रोल खाली येऊन मटेरियल डिस्चार्ज त्या पॅकमध्ये डायरेक्ट त्या पॅकमध्ये मूव्ह होणार आहे आणि मग परत आहे तशी प्रोसेस स्टार्ट होणार आहे. ओके, नेक्स्ट आयडलर सांगितले तुम्हाला. बेल्ट कन्व्हेअरचे हे मेनली लार्जली डिपेंडंट आयडलर्स वरती आहेत. त्यामुळे काय होणार आहे की ज्याची हायर इफिशियन्सी असेल ते ॲक्युरेट आणि प्रोव्हाइड रिजिड फ्रेमवर्क असले पाहिजे. म्हणून जेव्हा ह्यानी काय होणार आहे की परमनंट वेल बॅलन्स्ड आणि स्मूथ रनिंग अलाइनमेंट ही मेंटेन होणार आहे. त्यामुळे हे जे 3 टाइप्स आहेत मेनली कशाला मेनली त्यांचं एम काय असणार आहे की परमनंट वेल बॅलन्स्ड आणि स्मूथ रनिंग अलाइनमेंट हे मेंटेन करणार आहे. आता फॉर एक्झाम्पल फ्लॅट आयडलर बेल्ट आयडलर हे लेस दॅन 35 नसले पाहिजे. हे जनरली कशाला प्रिफर्ड होतात तर जे लो कॅपॅसिटी रिक्वायरमेंट असते त्याच्यासाठी हे जनरली यूज केले जातात, वेअर इनएक्सपेन्सिव्ह और लो कॉस्ट कन्वेइंग आर डिझायर्ड, जनरली फॉर दी ग्रेन्स इटसेल्फ. Next is that toughening idler with 20-degree draft. 20-degree draft वाले हे जनरली कन्वेइंग फॉर ऑल बल्क मटेरियल, जेवढं बल्क मटेरियल आहे त्यानुसार ते यूज होतात फॉर ऑल दी बल्क मटेरियल ट्रान्सपोर्टेशन. इथे अँगल ऑफ रिपोज त्यांचा ऍडजस्ट केला जातो अकॉर्डिंग टू दॅट बल्क मटेरियल. नेक्स्ट इज की टफनिंग आयडलर्स विथ 35 to 45 ड्राफ्ट. त्याच्यामध्ये काय होतात हे जनरली यूज कशाला होतात, ट्रान्सपोर्टेशन ऑफ स्मॉल पार्टिकल्स किंवा लाईट वेट जे मटेरियल्स असतात, फॉर एक्झाम्पल ग्रेन्स, कॉटन सीड ह्यासारखे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट करायला हे 35 to 45 ड्राफ्टचे आयडलर्स यूज केले जातात. ह्याने काय होणार आहे की जे हेवियर आणि मीडियम साईज लम्स आहेत लाईक क्रश स्टोन्स हे सुद्धा होऊ शकतात फॉर आयडलर टफनिंग ऑफ विथ दी 35 to 45 ड्राफ्ट. जनरली स्पेसिफिक पर्पज आहे ह्या आयडलर्सचा की सेल्फ अलाइनिंग आयडलर्स किंवा इम्पॅक्ट आयडलर्स आणि ट्रान्झिशनल आयडलर्स हे सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत ॲज अ टाईप म्हणून. जनरली ट्रान्झिशन आयडलर्स काय करतात की जे हायली स्ट्रेस्ड बेल्ट्स असतात त्याच्यामध्ये यूज केले जातात, आणि हे जे टफनिंग आयडलर्स आहेत ते रेग्युलेट काय होणार आहेत की अँगल ऑफ इन्क्लाइंड रोड्स, आणि त्यांनी काय होणार आहे ग्रॅज्युअल ट्रान्झिशन होणार आहे सेक्शन वाईज टू दी फ्लॅट स्पेस्ड पुली. ओके, so these are the 3 types which helps for the conveying or moving the material from feeder to discharge one according to their bulk quantity required. नेक्स्ट इज आयडलर स्पेसिंग, म्हणजे जी स्पेसिंग आहे ह्यांची दिस इज आयडलर्स, तर ह्यांची स्पेसिंग कशावरती डिपेंड होते, तर मोस्टली त्यांची जी स्पेसिंग आहे ती डिटरमाइन केली जाते आयडलर लोड रेटिंगवरती किंवा त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे किंवा स्लर्ज किती आहे त्या दोन. म्हणजे आता सपोज हा आयडलर आहे तर ह्याच्यामध्ये जी खाली वाकलेला आहे त्याची कॅपॅसिटीवरती त्या स्लजवरती सुद्धा किती आहे ते आयडलर्सच्या मध्ये त्याच्यावरती किंवा बेल्टचं टेन्शन आणि बेल्टची स्पीड किती आहे ह्याच्यावरती डिपेंड करते. म्हणून मोस्टली काय आहे की अप्रॉक्सिमेटली ते ब्रीथ ऑफ द बेल्टच्या इक्वल असतात. जी स्पेस आहे कुठली आयडलर्सची ही जनरली जेवढी बेल्टची ब्रीथ असेल तेवढी ही ह्यांच्यामधली स्पेसिंग असेल. म्हणून अप्पर आयडलर्स आणि हे अँड दी रिटर्न आयडलर्स आर युजली प्लेस्ड ॲट दी इक्वल डिस्टन्स फ्रॉम वन अनदर. आपण इथे बघू शकतो की जे पासिंग आहेत कॅरी साइड आयडलर्स हे ऑलमोस्ट सेम आहेत आणि इक्वल इन डिस्टन्स कशामध्ये तर रिटर्न साइडच्या आयडलर्सनुसार, त्यानुसारच ते डिझाईन आणि इम्प्लांट केले जातात. नेक्स्ट
आहे की त्यांचा जो बेल्ट कन्व्हेअर आहे त्याच्यामध्ये आयडलर्स हे लार्ज अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहेत, त्यामुळे जी इफिशियन्सी आहे ही सुद्धा डिपेंड्स करते लार्जली त्याच्या डिझाईन आणि सिलेक्शन ऑफ रोलरला. म्हणून मेन फंक्शन काय आहे या रोलर्सचा की त्या डिझाईनचं वर्कलोड आणि त्या डिझाईनच्या वर्कलोडला विथस्टँड करणं म्हणजे त्याला टॉलरेट करणं आणि त्याच्या बेरिंग्सला प्रोटेक्ट करणं हे मेन रोलर्सचं वर्क आहे. त्यामुळे जर लार्ज रोलरचे डायमीटर्स असतील तर ते लॉंगर लाईफ देणार आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे की जे करस्पॉन्डिंग RPM दॅट इज रेट पर मिनिट रोटेशन पर मिनिट्स आहेत हे सुद्धा लेस होणार आहेत ड्यू टू लार्जर डायमीटर्स ऑफ रोलर्स. त्यामुळे फ्रिक्शन जे आहे रोलर्स मधलं ते सुद्धा रिड्यूस होणार आहे. नेक्स्ट आहे की त्याची कन्सेप्ट की बेल्ट टेन्शन. बेल्टचं टेन्शन म्हणजे काय की तो जनरली रिलेटेड टू दी पॉवर रिक्वायर्ड टू मूव्ह दी बेल्ट अँड दी बेल्ट स्पीड. म्हणजे जी पॉवर रिक्वायर्ड होते त्या मटेरियलला मूव्ह करायला आणि त्या बेल्टची स्पीड किती आहे ह्याच्यावरती ही जनरली डिपेंड्स करते. So these are the working and the role of the belt conveyor. Okay. Generally belt conveyor काय आहेत की ते पुलीज थ्रू वर्क होतात. त्यांचे जे आयडलर्स आहेत त्या इक्वल डिस्टन्स वरती स्पेसिंग्स वरती इम्प्लांट केले जातात इन ऑर्डर फॉर मेंटेनिंग स्मूथ रनिंग अँड इफिशियन्स इन वर्किंग. While there are two types of belt conveyor, that is V-shaped and flat. Flat one is generally used for bagged material and V-shaped are generally used for moving bulk grains. ह्यांची जी डिझाईन आहे ते जनरली कशावरती डिपेंड्स करते तर बेल्टचा ब्रीथ, बेल्टचा स्पीड, रिक्वायर्ड हॉर्स पॉवर, मॅक्झिमम बेल्ट टेन्शन किती आहे, ब्रेकिंग स्ट्रेंथ, त्याचं डायमीटर किती आहे त्या पुलीचं आणि आयडलरचं, परत बेल्टची थिकनेस किती आहे ह्याच्यावरती जनरली डिपेंड करते. त्याची कॅपॅसिटी इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू बेल्ट स्पीड इंटू 60. त्याच्यामध्ये पण बेल्ट आयडलर्सचे 3 टाइप्स आहेत. दॅट इज बेल्ट फ्लॅट बेल्ट आयडलर विथ नॉट लेस दॅन 35 डिग्री टफ, टफनिंग आयडलर विथ 20 डिग्री टफ अँड टफनिंग आयडलर विथ 35 to 45 डिग्री टफ. आयडलर स्पेसिंग ही जनरली कशावरती डिपेंड करते, त्याचं पिच कशावरती डिटरमाइन केला जातो तर आयडलरचं लोड रेटिंग किती आहे किंवा त्या किती कॅपॅसिटी कॅरी करू शकतो, त्याचं जे स्लर्सचं आहे बेल्टचं स्पेस किती आहे, बेल्टचं टेन्शन आणि बेल्टचं स्पीड किती आहे ह्याच्यावरती डिपेंड करतो. मोस्टली ह्या जो आयडलरचा फंक्शन आहे ते काय आहे की जे डिझाईन आहे वर्कलोड किती तो टॉलरेट करू शकतो आणि त्या प्रोटेक्ट करू शकतो त्या बेरिंगला, हे मेन वर्कलोड आहे. जर आयडलर्स मोठ्या डायमीटर मध्ये प्रेझेंट असतील तर ते काय होणार आहे की जो रोटेशन पर मिनिट आहे हा लेस होणार आहे आणि तो फ्रिक्शन आहे आयडलरचा तो रिड्यूस होणार आहे. ह्याच्यामुळे जो वर्कलोड आणि प्रोटेक्शन ऑफ द बेरिंगला हेल्प करणार आहे. ओके, थँक्यू.